आज 6-6 महिने सभा होत नाहीयेत. प्रशासक विषय घेतात, 400 विषय आहेत रवी, त्याच्यावर चर्चाच होत नाही. ज्यावेळेस नगरपालिकेने वर्तमानपत्रात हे डिक्लेअर केले की आम्ही दुसरी सुधारित योजना कच्चा आराखडा करतोय, त्यावेळेस नागरिकांचं काय कर्तव्य आहे का नाही. आता 650 कोटीचं बजेट, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जनतेला काय माहितीच नाही. तर मला जे अंदाज आले ना, घरपट्टीपेक्षा शास्तीकर 4 पट्टी नाही. म्हणजे नगरपालिका मला वाटते शास्तीकरावरच चालली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांची इच्छाशक्तीच नाहीये असं याच्यातून थोडंसं जाणवतंय. नमस्कार. आज आपण इको पॉडकास्टचा पहिला भाग करत असताना आपल्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आपण दैनंदिन जीवनात आपलं जीवन सुखकर व्हावं यासाठी आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या संस्थेची आपल्याला आवश्यकता भासते ती मातृसंस्था म्हणजे आपल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था. याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेचा आपला विषय आहे, स्थानिक संस्थांमध्ये खरंच लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे का. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सन्माननीय शंकरराव माळवदे सर उपस्थित आहेत. शंकरराव माळवदे हे माजी सैनिक आहेत. भारतीय नौसेनेच्या दलात त्यांनी 17 वर्ष कामगिरी बजावलेली आहे. भारतीय नौसेनेच्या वतीने ते अंटार्क्टिका मोहिमेवर बरेच दिवस गेले होते. या मोहिमेत त्यांनी जी विशेष कामगिरी केली, या कामगिरीबाबत त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते 26 जानेवारी 1987 रोजी शौर्य पदक देऊन गौरवण्यात आलेले आहे. माळवदे हे माजी सैनिक असल्यामुळं हाडाचे कार्यकर्ते आहेत किंवा लढवई सैनिक आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचा नगरपालिकेचा कायदा, नगरपालिकेचं प्रशासन आणि नगरपालिकेचं राजकारण याविषयी सखोल अभ्यास आहेत. त्याचबरोबर ते अतिशय स्पष्ट वक्ते म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. तर या चर्चासत्रामध्ये मी माननीय शंकरराव माळवदे म्हणजेच माळवदे काकांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. माळवदे काका, महाराष्ट्रामध्ये गेले 3-3.5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यामध्ये 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद आणि जवळपास 289 पंचायत समितीमध्ये गेली 3-3.5 वर्ष नगरपालिका न झाल्यामुळे हा सर्व कारभार प्रशासनाच्या अखत्यारीत चाललेला आहे किंवा प्रशासन तो कारभार चालवत आहे आणि निवडणुका नसल्यामुळे लोकप्रतिनिधी तिथं नाही. तर आपण जी बघतो की 73वी जी घटना दुरुस्ती आहे, त्या घटनेचा जो आत्मा आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, या तत्वाला कुठं तिलांजली मिळाली असं तुम्हाला वाटतं का? रवी, अगदी बरोबर आहे. आज गेली 3-3.5 वर्ष आपण प्रशासकाच्या हातामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपूर्ण कारभार दिलेला आहे. 73-74ची घटना दुरुस्ती झाली. त्याचा मूळ, जसं आपण म्हटला की मूळ गाभा, त्याचा आत्मा हे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. उपेक्षित लोकांना न्याय देण्याचं, त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्याचं, महिलांना त्याच्यात प्रतिनिधित्व देण्याचं, त्याच्यासाठी केलेली ही घटना दुरुस्ती. पण आज आपण 3-3.5 वर्ष पाहतो, म्हणजे हा अमेंडमेंट होऊन आता जवळ 2 दशकं उलटून गेलेली आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता सुद्धा व्यवस्थित होत नाहीये. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण हा जर गाभा होता आणि ही पंचायत राज्य व्यवस्था ही महात्मा गांधींचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नालाच आता तुम्ही महात्मा गांधींच्या नावावर तुम्ही देश चालवता आणि त्यांच्याच स्वप्नाला तुम्ही तिलांजली देण्याचं सारखंच होत आहे. म्हणून अत्यंत हे घातक आहे. आज तुम्ही 73-74 घटना दुरुस्त केली आणि प्रशासक नेमलेला आहे. 3.5 वर्ष लोकांनी जायचं कुणाकडं? लोकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी दाद कुणाकडे मागायची? लोकप्रतिनिधी असेल तर तुम्ही, तो लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटतो, भले तो भेटत असेल, तुमच्या प्रभागात फिरत असेल, लोकांची कामं जाणून घेत असेल तर तो फिरत असतो. त्याला भलं स्वार्थ असेल की मला बाबा ह्या लोकांनी मतदान करावं, मला निवडून द्या, त्याचा स्वार्थ काही वाईट नाहीये. परंतु त्याला सुद्धा तुम्ही त्याच्यातून वंचित ठेवतात, हे अत्यंत घातक आहे. आपण खरं तर ही जी 3-3.5 वर्ष या निवडणुकी लांबलीवर आहे, याला तर मुख्यतः कारण आहे, आपण बघतो की काही केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामध्ये ओबीसी आरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत
प्रभागात किती सदस्य संख्या असावी हा एक मुद्दा आहे. काही याचिका प्रभाग रचनेबाबत आहेत. यातील सर्वात महत्वाची याचिका आहे ती ओबीसी आरक्षणाबाबतची आहे. कारण प्रभागात किती सदस्य असावेत, प्रभागाची रचना कशी असे हे राज्य सरकारच्या अखत्यारीतला हा विषय, तो राज्य सरकारच्या लेवलला संपू शकतो. ओबीसी आरक्षणाचा जो हा पण विषयामुळं इलेक्शन आपण बघतोय की 3-3.5 वर्ष होत नाही. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये ह्याच मुद्द्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरच काही याचिका कोर्टामध्ये होत्या, न्यायालयात होत्या आणि तेथील निकाल लागतो आणि तेथील स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या इलेक्शन होऊन बरेच वर्ष होऊन जातात. पण आपल्याकडे मात्र हे होताना दिसत नाही. तर या मागचं तुम्हाला म्हणजे काय नक्की कारण काय असं वाटतं? म्हणजे कसं आहे, हा दुजाभाव आहे हो. हं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांची इच्छाशक्तीच नाहीये असं याच्यातून थोडंसं जाणवतंय. हं. सुप्रीम कोर्टात निकाल प्रलंबित आहे, ओबीसी आरक्षण म्हणा किंवा प्रभाग रचनेचा. सुप्रीम कोर्ट कुणाचं आहे, हं. कुणासाठी आहे आणि हं. कुठल्या देशात आहे? सुप्रीम कोर्ट आपल्या देशात आहे ना. देशात. ती स्वायत्त संस्था आहे, ती काही इंटरनॅशनल त्या नाही. हेग सारखी संस्था नाहीये. हं. मग हा प्रलंबित कुणामुळे होतोय? आता आपण कित्येक वर्ष पाहतोय, मी त्याच्या अगदी बारकाईने लक्ष आहे. हं. प्रत्येक वेळी तारखा पडतायत, कधी दोन्ही बाजू हं. तारखा पुढं मागतायत ढकलण्याचं कारण काय? म्हणजेच याच्यात काहीतरी शिस्त आहे. हं. पण सुप्रीम कोर्टाला सुद्धा आमची विनंती आहे, आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान राखतो या बाबतीत. हं. शेवटी विकेंद्रीकरण झालं पाहिजे. तुम्ही घटना दुरुस्ती केली तर घटनेचं संरक्षण करणं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं काम आहे. सुप्रीम कोर्ट नुसतं म्हणू शकत नाही की तुम्ही याच्यात याचिका आली, तुम्ही विनंती केली आणि मी तारखा देतो, असं करून चाललेलं आहे. ह्याच्यात सुप्रीम कोर्टाचा सुद्धा महत्वाचा भाग असणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्यात लक्ष घातलंच पाहिजे. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत. जर आपण म्हटल्याप्रमाणे पंजाब आणि मध्य प्रदेश होत असतील तर महाराष्ट्रात का होत नाहीयेत? आता एक लक्षात ठेवा, म्हणजे कसं झालंय, हा कार्यकर्त्यांच्यावर, मतदारांच्यावर आणि नागरिकांच्यावर लोकप्रतिनिधी अन्याय करतात. म्हणजे आज जे कार्यकर्ते, जे नागरिक, जे मतदार, ज्यांनी खासदारांना आमदारांना निवडून दिलं, ते आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झालेले आहेत. कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत, नागरिक वाऱ्यावर आहेत, सगळेच वाऱ्यावर आहेत. म्हणजे आमदार खासदार तुपाशी, नागरिक मात्र उपाशी. असं चालणार नाही. ह्यांनी सुद्धा लक्ष घेतलं पाहिजे. आपण हे करू शकतो. आपण जन आंदोलन सुद्धा उभा करू शकतो आणि सुप्रीम कोर्टाचे आपण निदर्शन आणू शकतो की आपण मुख्य गाभा जो 73-74 घटनेचा गाभा आहे त्याला छेद होतोय, त्याच्यावर तडे जात आहेत आणि हे वाचवायचं असेल तर तुम्हाला या सरकारला, महाराष्ट्रातल्या सरकारला तुम्हाला अल्टिमेटम दिलं पाहिजे की या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या याचिका किंवा त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर नाही दिली तर आम्ही सुमोठं त्यावर निर्णय घेऊ. आणि झालं पाहिजे. उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहिजे. कुठं उपेक्षितांना 3-3.5 वर्ष न्याय मिळालाय? काहीच मिळालं नाही ना. आणि प्रशासक नेमून तुम्हाला काय होतं? म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी ही व्याख्याच तुम्ही बाहेर काढून टाकताय स्थानिक स्वराज्य संस्थेचे. हे अन्यायकारक आहे. हे झालं नाही पाहिजे. हा अन्याय फक्त त्या इच्छुक उमेदवार किंवा इतरांच्यावर नाही, हा संपूर्ण त्या मतदारसंघ असेल का किंवा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेवर तो अन्यायकारक आहे. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडला की तारखा पडत आहेत. 39 तारखा झाल्या या 3-3.5 वर्षात. 39व्या तारखेला राज्य सरकारच्या वतीने जे वकील उपस्थित होते त्यांनी 2 दिवस अजून आम्हाला मुदत मिळावी अशी मागणी केली आणि कोर्टानं 2 दिवसाच्या ऐवजी 2 महिन्यांनी म्हणजे 6 मेला पुढची तारीख दिलेली आहे. याच्यावरूनच आपल्याला गांभीर्य किती आहे हे लक्षात येतं. आपण महाराष्ट्राचं बोलत असताना आपण सातारा नगरपालिकेचं पण बोललं पाहिजे. सातारा नगरपालिकेचं मुदत संपली 27 डिसेंबर 2021ला. 2021ला म्हणजे 27 डिसेंबरला मुदत संपून आज बरोबर 3 वर्ष 3 महिने आणि 3 दिवस आजच्या दिवशी पूर्ण होत आहेत. म्हणजे नगरपालिकेचं कामकाज प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्याला एवढे दिवस झालेले आहेत आणि इतके दिवस झालेले असताना खरं मनात एक शंका येते की इतके दिवस आपण झाले बघतोय पण नागरिकांच्यात म्हणजे प्रशासकाचं कामकाजाबाबत कुठे आंदोलन किंवा कोणत्या विषयावर तक्रार झालेली आपल्याला बघायला मिळत नाही किंवा कोणत्याही मीडियामधून एखाद्या निर्णयावर जोड उठवलेले असं सुद्धा पाहायला मिळत नाही. तर मग असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या किंवा मतदारांच्या मनात उपस्थित राहतो की मग खरंच नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे का? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहात की 3.5 वर्ष झाली, म्हणजे 3 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. प्रशासक आहेत, आंदोलन होत नाहीत,
कुठं उठाव मीडियामध्ये उठाव काय दिसत नाही. काय हे अगदी व्यक्त आहे. एका वाक्यात उत्तर सांगू मी हं, तुम्हाला रवी. हं. प्रशासक हा फार स्मार्ट आहे. त्याचं कारण आता विश्लेषण सांगतो, नुसतं हां, एका शब्दात स्मार्ट म्हणून चालणार नाही. जे आत्ता जे प्रशासक आहेत किंवा मुख्याधिकारी आहेत, हां, म्हणजे हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे महाराष्ट्रातल्या मुख्याधिकाऱ्यांच्या कॅडरमधलं, हां. की त्यांनी सातारा जिल्ह्यात अनेक वर्ष ह्याच जिल्ह्यात काम केलं आणि याच नगरपालिकेवर ही त्यांची तिसरी अपॉइंटमेंट आहे. बरं. त्यांना त्यामुळे इथंच काम केल्यामुळं त्यांना सातारकर जनतेची त्यांनी नस ओळखलेली आहे. हं. आणि मी तर म्हणतो त्यांना नुसतं मुख्याधिकारी म्हणून चालणार नाही, त्यांना डॉक्टरेट पदवी दिली पाहिजे. कारण त्यांना आता नागरिकांची नस कळायला लागलेली आहे. बरं. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट इतके वर्ष काम केल्यामुळं हां, कोण आंदोलन करत आहे, हं, कुणाचं काय आहे, हं. हे सगळं त्यांना गमक माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय ना, असं नाही की फक्त स्मार्ट आहेत, हं. आणि ते खरंच काम बी करतात. हां, म्हणजे काय ते तो आपण नाकारू शकत हां, नाही. आज बऱ्याच काही शहरात डेव्हलपमेंट होतात हां, वगैरे वगैरे. परंतु तुम्ही जो मुख्य जो हात घातलाय ना त्याच्यात, की मग लोकप्रतिची जरूरत नाही का, हां, हां, हे अत्यंत गंभीर आहे. हं, याच्याची मी बिलकुल सहमत होणार नाही. हं, पुन्हा मुद्दा तोच, हं. की मग तुम्ही 73-84 घटना कशासाठी दुरुस्त केली? दुरुस्ती केली. हं, मग लोकप्रतिनिधी नकोच? हं, अहो, आज एखादा विषय घ्यायचा, आज बघा तुम्ही प्रशासक नेमलेले आहेत. हं. जर लोकप्रतिनिधींची जर इथं बॉडी अस्तित्वात असती, हं. तर तुम्हाला कायद्यानं बंधनकारक आहे की महिन्याची जी मासिक सभा आहे, हां, ती 1 महिन्यात तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. आज 6-6 महिने सभा होत नाहीयेत. हं. प्रशासक विषय घेतात. 400-400 विषय आहेत रवी. पण 400 आहेत. त्याच्यावर चर्चाच होत नाही. पण जर त्यांनीच विषय प्रतिनिधी घ्यायचा आणि त्यांनीच त्यांनी मंजूर करायचा. मंजूर मग करायचा. चर्चा कोणाशी करायची? साधक बाधक चर्चा म्हणूनच लोकप्रतिनिधी पाहिजे. हां, हो का, एखादा विषय घेतला, हां, प्रत्येकाचे हेतू वेगळा असतात काय ते, पण एक लक्षात ठेवा, चर्चा चर्चा ह्या शब्दाला फार महत्व आहे. महत्व आहे. चर्चेतूनच अनेक विषय चांगले समोर पुढं येतात, येतं. अनेक समस्या सुटत जात असतात. म्हणून चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधीची आवश्यक आवश्यकता जरूर आहे. इतके वर्ष एकाच ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे ना, 6 महिन्याच्या आत हे व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजे असं हे आहे. पण आज तुम्ही एक कारण देताय की सुप्रीम कोर्टात याचिका आहे म्हणून आम्ही काय करू शकत नाही. इतका हातबल होऊ नका. सुप्रीम कोर्ट काय आहे? पुन्हा तोच मुद्दा. सुप्रीम कोर्ट ह्या देशाची संस्था आपल्यासाठीच आहे आहे. सुप्रीम कोर्ट आणि असेल तरी आपल्यासाठी, आणि ते घटनेचं संरक्षण करण्यासाठी होत नाहीये ना. मग जन आंदोलन आम्ही तर आता विचार केलेला आहे रवी, हं, की या बाबतीत जन आंदोलन करायचं. जरी किती प्रशासक किंवा कोणी म्हटलं की बाबा याचिका दाखल आहे, काय करू शकत नाही, बिलकुल नो. हं. इतर याचिका जर निकाल निघत असतील तर ही सुद्धा याचिका निकालात निकाल निघाली केले पाहिजे. गेले पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही जन आंदोलन नक्कीच उभारणार आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाला की जे प्रशासक आहेत त्यांनी जनतेची नस ओळखलेली आहे. आपण बऱ्याच वेळेला बघतो की ज्यावेळेला लोकप्रतिनिधी काम करत असतात त्यावेळेला काही काम करताना आपण जर प्रशासनाला किंवा मुख्याधिकाऱ्यांना विचारलं की एखादा बाबा हा निर्णय का होत नाही, तर स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा काहीतरी त्या ठिकाणी इंटरेस्ट असतो, त्यामुळे असे विषय होत नाहीत आणि मग लोकांच्या उपयोगाची किंवा गरजेची कामं होत नाहीत असं दिसतं. तर ह्या 3 वर्षात 3.5 वर्षात तिथं लोकप्रतिनिधी आहेत आणि मग त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप सुद्धा नाही. तर मग अशा वेळेला असं वाटतंय का तुम्हाला की जनतेची खरंच मोठी कामं जी जनतेच्या गरजेची आहे, जनतेसाठी उपयोगी अशी कामं झालेली आहेत आपल्या शहरात? नाही, आता तुम्ही म्हणताय की चर्चा होत नाही तरी इथं चांगली कामं होतात. झालीत ना कामं चांगली. हं, परंतु असं नाही की कुणाचा तरी इंटरेस्ट असतो आणि मग असतं. काहीतरी अडथळा येतो, लोकप्रतिनिधी कामाला विलंब होतो. हं, थोडाफार होत असेल. हं. आता महाराष्ट्राच्या विधानसभेत बी आपण दररोज बघतोय. बसतोय. विलंब होतो काही गोष्टींना, काही प्रोजेक्ट दिले जातात, सरकार आलं की बदलले जातात. अरे हे होणार, हीच तर लोकशाही आहे आणि हीच तर प्रक्रिया आहे. हं, त्याला तुम्ही कसं तिलांजली देऊ शकता की या कारणामुळं काही होतच नाही आणि हं, चांगली कामं होतात म्हणून प्रशासकच ठेवला पाहिजे? अत्यंत चुकीचं आहे. हं, त्याच्याशी मी बिलकुल सहमत होणार नाही. हं, प्रशासक हा नकोच इतके वर्ष. हं, हो का, ज्या दिवस प्रशासक असेल तर डिक्टेटरशिप येते, हुकुमशाही येते. हं. म्हणजे असं म्हणायचं का जसं आपण राज्यासाठी म्हणतो की लोकांनी लोकांसाठी राज्य म्हणजे बरोबर. कल्याणकारी राज्य. मग आता असं म्हणावं लागेल प्रशासकांनी लोकांसाठी चालवलेलं प्रशासकाचं राज्य? नाही, हे चुकीचं होईल. प्रशासकांनी जास्त दिवस राहूच नये. महाराष्ट्र सरकारनं या बाबतीत गांभीर्याने दखल घ्यावी.
हा प्रशासक सगळीकडे चालून चालणार नाही. वाद होत नाही म्हणून काम चांगलं चाललंय कशाचे तुम्ही अर्थ काढू शकता. आज साताऱ्यात डेव्हलपमेंट होतीये, पण काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, आता मी प्रत्यक्षात पाहतोय की काही ठिकाणी सिमेंटचे रोड, ट्रिमिक्स म्हणतो आपण, तो घेतोय. लोकप्रतिनिधी असते तर त्यांना कळतं ना की कुठं सिमेंटचा रोड झाला पाहिजे, कुठं नाही झाला पाहिजे. ही तर काय चाललंय, कुणाला विचारणं चाललंय. आज ज्या ठिकाणी मी आता पाहतो, ज्या ठिकाणी फार ट्रॅफिक नाहीये, फार जिथं सिमेंटच्या रस्त्याची जरूरत नाही, तिथं आज कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. हे जर लोकप्रतिनिधी असते तर साधक वादक चर्चा होते, कुठेतरी तो रोड कुठं जरूरत आहे तिथंच काम होतं. आता कोण तुम्हाला विचारतंय. काही हो का, काही कामं होत्या चांगली, काही प्रोजेक्ट मोठे मोठे आलेले आहेत, ते होत आहेत. याचा अर्थ असा नाही की सगळंच आलबिल सुरू आहे, बिलकुल नाही. मी त्याच्या अगेन्स्ट आहे. लोकप्रतिनिधी असले तरच साधक बाधक चर्चा होते. एखादा प्रोजेक्ट उशिरा होईल पण चर्चेतूनच चांगला निर्णय होतो. हे जग जाहीर सत्य आहे. चर्चेशिवाय तुमचे कुठलेच प्रश्न सुटू शकत नाही. बरोबर आहे. परवाच जवळपास महिन्यापूर्वी सातारा नगरपालिकेचा अर्थसंकल्प घोषित झाला आणि हा अर्थसंकल्प जवळपास 750 कोटीचा अर्थसंकल्प झाला. या अर्थसंकल्पावर आपण बघितलंय की अख्खा दिवसभर चर्चा आपण होताना ऐकल्यात. त्याच्या बातम्या आपण दुसऱ्या दिवशी सर्व पेपरमध्ये वाचलेले. पण ह्या वर्षी एवढा मोठ्या प्रमाणात 750 कोटीचा म्हणजे पहिल्यांदाच एवढा मोठा अर्थसंकल्प सातारा नगरपालिकेच्या इतिहासात होत असेल. आणि एवढा अर्थसंकल्प होत असताना कोणतीही चर्चा नाही, कोणाला काही कळलं नाही. जर आपण नागरिकांशी बोललो तर नागरिक असं म्हणतात की कसा रुपया येणार आणि कसा खर्च होणार आम्हाला काहीच कळलं नाही. पण एवढा मोठा अर्थसंकल्प झाला, त्यातनं भले काही नागरिकांसाठी चांगला झाला असेल, दिलासा देणार, कोणती वाढ नाही, काय नाही, पण कशा पद्धतीनं पैसे येणार, कशा पद्धतीनं खर्च होणार, त्यातले विकास कामावर किती होणार, प्रशासनाच्या खर्चावर किती, हे काहीच समजत नाही. तर हे सुद्धा एक त्याचं आपण दुष्परिणाम म्हणू शकतो का, किंवा प्रशासक असल्यामुळं हे नागरिकांपर्यंत जे ओपन झालं पाहिजे, म्हणजे पारदर्शक कारभार झाला पाहिजे, तो पारदर्शकपणा त्या निमित्ताने येत नाही. अगदी बरोबर आहे रवी. कारण मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून होतो त्यावेळेस बजेटची रक्कम होती 20 कोटी रुपये मॅक्झिमम. ही किती वर्षापूर्वी? हे 2002 साली, म्हणजे आता 22 वर्षात. 22 वर्षात आज 750 कोटी रुपये, 20 कोटीवरनं 750 कोटी, 750 कोटी रुपयाचं बजेट आहे. आम्ही 20 कोटीच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस बजेट सादर केलं जायचं त्यावेळेस मी विरोधात होतो. तर दिवसभर चर्चा चालायची, कधी कधी मध्येच त्या दिवशी सभा तहकूब करून दुसऱ्या दिवशी कंटिन्युएशन व्हायचं. आणि त्यावेळेस अहवाल छापले जायचे, त्या रुपयाचं चिन्ह असायचं, असा आला रुपया, तसा गेला रुपया. साधक वादक चर्चा होऊन त्याच्यावर अमेंडमेंट व्हायची. जिथं आवश्यक आहे तिथंच निधी ठेवला जायचा, जिथं अनावश्यक आहे तिथं निधी ठेवला जात नव्हता. आता 750 कोटीचं बजेट, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जनतेला काय माहितीच नाही 750 कोटीचं कसे आले, कसे झाले. आता तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या इतक्या योजना आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की काही दिवसानंतर नगरपालिका चा मुख्य स्रोत काय तर घरपट्टी किंवा इतर कर काय असतील ते, त्याच्याकडे सुद्धा पाहायची जरूरत पडणार नाही. नुसतं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनावर नगरपालिका चालतील, इतक्या मोठ्या योजना येतात आणि त्याप्रमाणेच इथं चाललेलं आहे. आता 750 कोटीमध्ये आपण बी जनता सुद्धा काय करते, नुसत्याच तक्रारी करते किंवा नुसत्याच कुठं पारावर बसले की चर्चा होते त्या ह्याच्या. अरे पण तुम्ही सहभागच घेत नाही. तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात ना बाबा. 750 कोटीचं जेव्हा बजेट मंजूर झालं, तुम्ही वर्तमानपत्रात वाचता, जावा त्या नगरपालिकेत, घ्या ते पुस्तक, काही अमाऊंट भरायला लागेल किंवा तिथं बघून या तुम्ही की 750 कोटीचं बाबा काय काय आहे त्याच्यात. आपण बघतही नाहीये त्या गोष्टी आणि चर्चा न होणं आणि प्रशासनाच्या, म्हणूनच मी पुन्हा तो म्हणतो की प्रशासक जर जास्त काळ राहिले तर डिक्टेटरशिप येईल आणि ते घातक आहे लोकशाहीला. म्हणून हे कसे पैसे आले, कसे गेले, हे नागरिकांना सुद्धा त्याचं ज्ञान असलं पाहिजे आणि नागरिकांनी सुद्धा त्याच्यात रस घेतला, लक्ष घातलं पाहिजे. तरच नुसतं टीका करून चालणार नाही. आपली काहीतरी जबाबदारी आहे ना. आज एवढं मोठं ह्या सातारा नगरपालिकेत आता तर थोडं विस्तारित झालंय, त्यामुळे आणखीन बजेट वाढलं गेलेलं आहे. आता इतके घरपट्टीच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला उपभोग करता म्हणून नवीन आलेलं आहे. तुम्हाला रवी आश्चर्य वाटेल
की आता 2% इथं शास्ती कर आहे, तुम्हाला माहिती आहे ना घरपट्टीवर. मी त्याच्यावरच येणार होतो. तुम्ही हा आता जी बोलला की आता नगरपालिकेला खरं घरपट्टी किंवा मालमत्ता करातनं जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर अवलंबून राहायची काय आवश्यकता नाही. ते जे केंद्र सरकार, राज्य सरकारचा जो निधी येतो त्याच्यावरच आपण नगरपालिका चालू शकते असं तुमचं म्हणणं आहे. पण आपण जर बघतोय तर दर 4 वर्षांनी चतुर्थ वार्षिक पाहणी येते आणि हो. त्यातनं ज्या प्रॉपर्टी आहेत, ज्या निवासी असतील किंवा व्यावसायिक असतील त्याची घरपट्टी वाढवली जाते किंवा पाणीपट्टी वाढवली जाते. तर याबाबत आपण काय सांगतात? कारण आपण बघतोय की आता माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्यांदा आता चतुर्थ श्रेणी वार्षिक होय. अहवाल येईल आपल्याला आणि मग त्याचं अपील करायचं असतं किंवा ती हो. कमी करण्यासाठी दाद मागायची असते. तर ते समिती अस्तित्वात यावी लागते. ह्या बरं. ह्या सर्व गोष्टी आहेत. दुसरी एक गोष्ट की आपण भूभाडं सुद्धा आपण जी नगरपालिकेचं बघतोय ते एकदम काही जणांशी बोलताना असं जाणवतं त्यांना 4,000 रुपये होतं आजपर्यंत हो, आणि बरोबर. ते एकदम 50,000 झाले भूभाडं. मग ती म्हणजे वाढ असती, वाढ मान्य आहे की नगरपालिका चालली पाहिजे, नगरपालिकेला सुद्धा उत्पन्न मिळालं पाहिजे. पण हे 4,000चं 50,000 होणं आणि त्याची दाद कुणाकडे मागायची हे सुद्धा जनतेला कळत नाही. तर ह्या बाबत एक तुम्ही एक म्हणजे जनतेसाठी एक मार्गदर्शन करावं असं मला वाटतंय. आता प्रशासक नेमण्याचे आणि प्रशासक असण्याचेच हे दुष्परिणाम आहेत, हं, बरोबर आहे. हं. चतुर्थ वार्षिक पाहणी झाल्यानंतर तुम्हाला एका प्रक्रियेतून जायला लागतं झालं. की हो. तुम्ही तिथं अपील करता, बाबा तुम्हाला ही चतुर्थ वार्षिक मान्य आहे किंवा अमान्य. अमान्य आहे. हं. आणि ह्याच्यात प्रशासक नेमल्यामुळे काय झालेलं आहे, लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीयेत आता. हं. त्यामुळे कसं आहे, जर तुम्ही अपील केल्यानंतर तुमची कमिटी असते, हं. एक त्या म्हणजे नगराध्यक्ष असतात, महिला बाल कल्याणाच्या सभापती. सभापती असतात आणि विरोधी पक्ष नेता असतो आणि शासनाच्या वतीने त्यांचे 2 2 प्रतिनिधी म्हणजे असतात. 5 म्हणजे 5 जणांची जणांची एक कमिटी असते. हं. म्हणजे बहुमत कुणाचं? लोकप्रतिनिधींचं. लोकप्रतिनिधींचं. म्हणजे त्यांनी जर अकारण वाढवली हं. ह्या बाबतीत हं. तर तुम्हाला दाद मागता येते आणि हं. लोकप्रतिनिधी हा शेवटी जनतेचा असतो, तो जनतेच्या हिताचा जनतेचीच निर्णय बाजू घेणार. मांडत असतो आणि जनतेच्या हिताचा तो निर्णय घेतो. हं. आता प्रशासक नेमलाय त्यामुळं ही कमिटी अस्तित्वात असल्यामुळे काय होणार आहे त्याचा दुष्परिणाम रवी? हं. ज्यावेळेस लोकप्रतिनिधी येतील, तुमच्या 2 चतुर्थ वार्षिक पाहणी झालेले आहेत, झालेले आहेत. हां. त्याचे ती जी आकारणी केली त्याच्या निर्णय काही झाला नाही. फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचा आदेश दिलाय. हं. किती दिवस? किती दिवस? ज्यावेळेस लोकप्रतिनिधी येतील त्यावेळेस जेव्हा तुमच्या डोक्यावर ओझं होणार आहे हां. लाखो रुपयाचं, त्यावेळेस यामध्ये रवी कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. हं. कारण लोकांनी आणायचे कुठे एकदम एवढे पैसे? पैसे कुठून आणायचे? कुठून आणायचे? का कर्जबाजारी व्हायचं? काय करायचं? म्हणून प्रशासक नकोय. तुम्हाला जरी करायचंय चतुर्थ वार्षिक प्रशासक नेमल्यामुळं चतुर्थ वार्षिक पाहणीचे प्रश्न सुटणार. त्याचप्रमाणे आता दुसरी सुधारित योजना इथं साताऱ्यात आली. हं. मंजूर विकास आराखडा नाही का प्रत्येक आपल्या याच्यावर आता आलेली आहे. त्याच्यामध्ये किती रिझर्वेशन होती? हं. 222. बरं. तक्रारी झाल्यानंतर 121 ची उठवली गेली किंवा त्याच्यात जराफार सुधारणा झाली. सुधारणा झाली. अरे जर त्याच ठिकाणी लोकप्रतिनिधी असते हं. तर चर्चा झाली असती कुठल्या जमिनीवर कुठलं रिझर्वेशन आहे, काय आहे. आता मला सांगा 222 पैकी 121 रिझर्वेशन उठवली, हं. बरोबर आहे, 50% पेक्षा जास्त. जास्त. मग टाकली कशाला? हं. मग त्याच्यात मॉडिफिकेशन कशासाठी केलं? मग आमच्यासारखा माणूस किंवा जनसामान्यात काय अशी प्रतिमा जाते किंवा तुम्ही मुद्दाम टाकले आणि काहीतरी तुम्ही घोटाळा केला हं. आणि ते उठवली. लाभ घेतला काय? तुम्ही काहीतरी लाभ घेतला इन काइंड, कुठल्या काइंड मध्ये माहित नाही, पण झालं आता ते महाराष्ट्र शासनाकडे गेलेली आहे. पण महाराष्ट्र शासन विचारत नाही का तुम्ही इतकी टाकली, इतकी का उठवली? ह्याला काय नियम आता अटी काय किंवा काय आहे, असेल ना? सगळ्या गोष्टीला नियम अटी आहेत. पुन्हा मी तेच सांगतो, हं. ज्यावेळेस नगरपालिकेने वर्तमानपत्रात हे डिक्लेअर केले की केलं. आम्ही दुसरी सुधारित योजना कच्चा आराखडा करतोय, हां. त्यावेळेस नागरिकांचं काय कर्तव्य आहे का नाही की आपल्या शहराचं काय काय विस्तारीकरण करत असताना काय काय होणार आहे. नागरिकांनी प्रचंड प्रमाणात जर ऑब्जेक्शन घेतलं असतं तर एखाद्या जनात उभं राहिलं असतं ना. त्याचं ऑब्जेक्शन घेतलं असं ना, टाकलं म्हणून ती उठवली गेली असं ते प्रशासन सांगू शकतं ना की आमच्या ह्याच्यावर जी आरक्षण पडली त्यामुळे ती 122 का 121 ती उठवली. त्यामुळे ठीक आहे, मग असं सुद्धा सांगता येईल ना. तू दुसरी बाजू आहे हो का? शेवटी काय एका ह्याला 2 बाजू असतात ना. प्रशासन आपली बाजू मांडणारच करणार ते. पण हे कुठेही शंकास्पद आहे.
तुम्ही एवढी रिजर्वेशन टाकलेली आता कशी काय उठून आता ते महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. इथून ते महाराष्ट्र शासनाने नगर विकासाकडे गेले. मी नगर विकासकडे तक्रार केलेली आहे. जर त्याप्रमाणे त्या माझ्याच प्रमाणे सगळं व्हावं असं मी म्हणत नाही. जर त्याप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे जर गोष्ट घडली नाही आणि नगर विकासने जर मंजुरी दिली तर मी याबाबतली पब्लिक लिटिगेशन मुंबई हायकोर्टात दाखल करणार आहे. बर, म्हणजे जनतेच्या वतीनं तुम्ही न्यायालयात जाणार? मी जाऊ शकतो न्यायालयात, मला तो अधिकार आहे आणि मी जाईन त्याच्या बाबतीत. चालेल, ठीक आहे. म्हणजे कोणतरी लढतंय, म्हणजे ठीक आहे, तुम्ही लढताना तुमच्या पाठीमागे नक्की सातारकर जनता येईलच. माळवदे काका, मग हे आपण आता जे सांगितलं की चतुर्थ वार्षिक पाणीमुळं बिलं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत आणि त्याच्यावर परत लोकप्रतिनिधी आल्यावर अपील होईल किंवा त्याचा काय निर्णय होईल, त्याचा नागरिकांवर पण भार पडेल किंवा एक ना असं मला वाटतं की उद्या समजा लोकप्रतिनिधी जर नागरिकांच्या बाजूने निर्णय घेतला की हे कमी करून देऊया म्हणून, तर नगरपालिकेवर पण असं होईल ना की नगरपालिकेने एवढं येणं असं दिसत असेल, म्हणजे त्यांनी येण्याची तरतूद केली असेल की आम्हाला मालमत्तेतून एवढे पैसे येणार आहेत आणि तेवढे येणार नाहीत, ते सुद्धा थोडंसं बजेटमध्ये कुठंतरी कोलमडल असं वाटतंय का तुम्हाला? अगदीच आहे ना. शेवटी काय आर्थिक अंदाजपत्रक काय असतं रवी, की ते अंदाजपत्रक आहे की मला इथून मला ते त्याप्रमाणे घडल असं काहीच नाही ना. आज तुम्ही मला 14 कोटी घरपट्टी माझ्याकडे जमा होणार आहे हे तुम्ही अपेक्षित धरता किंवा वृक्षकर इतका जमा होणार आहे, अग्निशमन कर इतका जमा होणार आहे, ही तुमचा अंदाज असतो. पण त्याप्रमाणे घडल असं त्याप्रमाणे घडतच असं नाहीये ना. मग आता शास्तीबाबत काय? हा महत्वाचा मुद्दा आहे. समजा घरपट्टीमध्ये जरी सूट मिळाली तर शास्तीमध्ये मिळत नाही किंवा व्याजात सुद्धा आपल्याला बघतो की ते व्याज फुगत चाललेलं असते, तर त्याचं नक्की काय होणार? आता तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या आपल्या नगरपालिका कायद्यामध्ये शास्तीची तरतूद आहे. बघा, ते व्याज शब्द वापरत नाहीत, कर म्हणतात. शास्ती कर. हा शास्ती कर नगरपालिकेत, सातारा नगरपालिकाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्र नगरपालिकेत 2% प्रति माह, म्हणजे प्रति महिना 2%, म्हणजे वर्षाला 24% तुम्हाला शास्ती कर आहे. म्हणजे सावकारी व्याजदर झाला आणि 24% हा दिसतो रवी, पण ज्यावेळेस फायनल तुम्ही कॅल्क्युलेट करताना त्यावेळेस तो मोर दॅन 27% तो जातोय. आज तुमची नगरपालिका, माझ्याकडे काही उदाहरणं येतात, माझ्याकडे लोक आता तक्रारी घेऊन येतात, म्हणजे 4,000 रुपये थकीत घरपट्टी आणि 50,000 रुपये शास्ती कर आहे. अरे हा इतका की लोकांना आता त्या म्हणजे काय म्हणतात की कन्फ्युज झाल्यात काय करायचं ते. बर, शास्ती माफीचा यांच्याकडे अधिकार नाही सातारा नगरपालिका, म्हणजे कुठंच अधिकार नाही माफ करायचा, शास्ती कर माफ करायचा. राज्य सरकारला आहे, ऐका. पण पुन्हा कसं ही कायद्यातली तरतूद आहे, त्याच्यात तुम्हाला अमेंडमेंट करणं जरुरी आहे. मी काय म्हणतो, आज इतकं शास्ती कर लावतोय नगरपालिकेत. विशेष तुम्ही पाहिलं का, मी आता एक फिगर काढायची दिलेली आहे माहिती अधिकारात की बाबा तुम्हाला वर्षाला शास्ती कर किती मिळतो. तर मला जे अंदाज आले ना, घरपट्टीपेक्षा शास्ती कर 4 पट्टी नाही. म्हणजे नगरपालिका मला वाटते शास्ती करावरच चालली आहे. मूळ कर सोडला आणि शास्ती करावर चालले की असं झालेलं आहे. यासाठी काय आहे की लोकप्रतिनिधी आहेत ना, आपल्याला आवाज उठवला पाहिजे की या संबंधात शास्ती कर तुम्ही, जसं इतर संस्थांना, जसं तुम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणा किंवा आपलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, त्यांच्याकडे कसं आहे, त्यांच्याकडे सुद्धा ह्या थकीत लोक बरीच असतात. मग ते काय करतात, अभय योजना आणतात किंवा कुठली तरी नाविन्यपूर्ण योजना आणतात. महानगरपालिकेनं, पुणे महानगरपालिकेने योजना काढली आहे, तुम्ही एक रक्कम भरा, तुम्हाला आम्ही व्याज माफ करून टाकतो. जसं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते, जसं MSED म्हणजे आपलं इलेक्ट्रिकल कंपनी करते, मग तसं काहीतरी आणा नगरपालिकेसाठी. ठीक आहे, महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे आम्हाला माहिती आहे, तिथं एकदा ठराव पास झाला की कमिशनरला पॉवर आहे ते इम्प्लिमेंट करायचं. नगरपालिकेत तसं नाही, आपण जिल्हाधिकारी पुन्हा सरकारच्या अधीन राहून आपल्याला ते सगळं करायला लागतं. अहो पण हे केलं पण म्हणजे काय आहे बघा ना, बोध वाक्य काय आहे, जनकल्याणकारी राज्य. कुठं तुम्ही राहू मानगुटीवर बसते ते शास्ती कर लावून. आता मी तो शब्द वापर नाही करणार सध्या, महाराष्ट्राच्या एका वाक्यावरनं फार गोंधळ सुरू आहे सध्या, मी तो
तो शब्द वापरून त्या व्यक्तीचंही नाव घेतलंय नाव पुन्हा, नाही तर माझ्या आणखीन आमची निघत्याला यात्रा, हा. त्यामुळे तो शब्द वापरत नाही. पण हा अन्यायकारक शास्ती कर आहे. आज माझ्याकडे नागरिक भेटतायत, मी आजच मी ते तयार केलेले पिटिशन मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीत भेटणार आहे की बाबा कोणती तरी कमिटी गठीत करा, शासनाला तुम्ही या बाबतीत आमचं रिपिटिशन करा की शास्तीकर फार होते. काय होते आता अनेक अनेक वेळा काय होते शास्तीकर, की तुम्ही घरपट्टी मान्य नाही म्हणून तुम्ही न्यायालयात जाता, न्यायालयात जाता. बरोबर आहे. न्यायालयात जरी गेला तर तुम्हाला तो शास्ती कर माफ नाहीये ना नाही होत. करता. जोपर्यंत तुमच्या न्यायालयात प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे ना 10-10 वर्ष 15-15 वर्ष चालतात. नगरपालिकेच्या विरोधात जर तो निर्णय गेला तर नगरपालिका जाते पुन्हा अपीलमध्ये. मिळकतदाराच्या बाजूने लागला तर तो शांत बसतो, पण नगरपालिका जाते. जर समजा मिळकतदाराच्या विरोधात आली तो अपीलात जातो. पण शास्ती कर त्याच्यावर डोक्यावर आहेच ना तो. नगरपालिका म्हणजे न्यायालयाला पण अधिकार नाही शास्ती कराबाबत काय निर्णय बिलकुल नाही. कारण न्यायालय काय कायद्याचं संरक्षण करणार आहे. जर तुमचा नगरपालिकेचा कायदा जो आहे 1965चा अधिनियम आहे त्याच्यात जर तरतूद आहे तर ते काय म्हणणार आम्ही कायद्याचं पालन करणारी संस्था आहे, आम्ही काय हे करा. म्हणून तुम्हाला एक तर हे तुम्ही अमेंडमेंट करा ह्या ऍक्टमध्ये. नगरपालिका ऍक्टमध्येच महाराष्ट्र शासनाने अमेंडमेंट केलेली आहे. सर्व आमदारांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी हा विषय आत्ताही म्हणजे चांगलं की अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनानंतर सुद्धा तुम्हाला जसं तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही जसे आदेश काढता, अध्यादेश काढता आणि नंतर ज्यावेळेस अस्तित्वात नसते विधानसभा त्यावेळेस तुम्ही अनेक प्रकारचे अध्यादेश काढता आणि ज्यावेळेस विधानसभा सुरू होते त्यावेळेस तुम्ही ते मंजूर करून घेताय. मला असं वाटतं या शास्तीकाराबद्दल कुठलेही आमदार नागरिकांच्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे या शास्तीकाराबाबत नक्कीच चांगला निर्णय झाला पाहिजे. अन्यथा लोक भरत नाही, तो कोण भरणार मला सांगा ना. 4,000 घरपट्टी 50,000 शास्तीकर कोण भरणार. त्याच्यात नगरपालिकेचं नुकसान होते. आणि जे उद्दिष्ट आहे नगरपालिकेचं, आज बघा वर्तमानपत्रात बातमी आली 14 कोटीचं उद्दिष्ट होतं नगरपालिकेला, नाही साध्य करता येत. आता राहिले किती दिवस, नाही होत ना. मग ह्याच्यासाठी काहीतरी तोडगा काढला पाहिजे ना. म्हणूनच मी काय म्हणतोय, प्रशासक नसेल लोकप्रतिनिधी असेल तर या प्रश्नाला वाचा फुटू शकते, या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं, चर्चेतून हे उत्तर येऊ शकतं. म्हणजेच काय, मी पुन्हा एकदा म्हणतोय, प्रशासकाच्या बाबतीत जरी कुठं दंगे होत नसतील, आंदोलन होत असतील तर चांगलं काम किती चांगलं असलं ते प्रशासक हा लोकशाहीसाठी घातक आहे. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा शास्तीबाबत सांगितला. खरं तर सावकारी पाशातून नागरिकांची सुटका करायची म्हणून सहकारी पतसंस्था निर्माण झाल्या की कमी व्याजदरानं कर्ज मिळावं. आणि त्या पतसंस्था कमी व्याजाच्या निर्माण होत असताना ह्या म्हणजे काय म्हणायचं कायदेशीर दृष्ट्या त्यांना परत 24% नगरपालिकेच्या माध्यमातून या शास्तीच्या माध्यमातून नेलं जातं. याच्यावर नक्कीच जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे, सर्व लोकप्रतिनिधी यात सहभागी झालं पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण नगरपालिकेचं जे सातारा नगरपालिकेचं निवडणूक जी थांबली ती कुठल्या मुद्द्यावर कधी थांबली की म्हणजे आरक्षण झाली, प्रभाग रचना झाली, आरक्षण झाली, आता निवडणूक लागणार आणि स्टे आला आणि निवडणूक थांबली. तर या गोष्टीला 3-3.5 वर्ष जवळपास झाली. तर ज्या वेळेला नव्यानं नगरपालिकेच्या निवडणुका होतील, म्हणजे आता आपली तर सातारची जर स्थितीबाबत बोलायचं तर पहिली नगरपालिका 40 सदस्य होते, म्हणजे 20 प्रभाग होते आणि 20 मध्ये 2 मध्ये 40. वाढीव भाग आल्यामुळे 10 वाढले, म्हणजे 5 प्रभाग वाढले, आता 50 ची संख्या झाली. मग हे जे वाढीवचे 10 जे नगरसेवक येणार आहेत ते गेले 3-3.5 वर्ष काम करत आहेत की आपण आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरपालिकेत जाऊ, आपल्या भागाचा विकास करू, अशा दृष्टीने त्यांचं काम चालू आहे. पण इलेक्शन नाही. आता जर इलेक्शन होतील, आता पण इलेक्शन होणार ते असं दिसतंय की डिसेंबरच्या आत काही इलेक्शन होऊ शकत नाही. आता पावसाळा नंतर आपले सण उत्सव त्यानंतर मग इलेक्शन होतील 4 वर्षानं. तर 4 वर्षानं हेच मतदारयादी, हेच प्रभाग किंवा हेच आरक्षण राहतील का? नाही, हे आरक्षण राहणार नाही. जर असं झालं तर का लोकसंख्या आता त्यानंतर बघा लोकसभा झालेली आहे, विधानसभा झालेली आहे, तुमच्याकडे मतदार यादी आलेली आहे. लोकसंख्या जी पहिल्यांदा होती म्हणजे काहीतरी आता मी एक्झॅक्ट फिगर मी विसरलो, सातारा नगरपालिकेची म्हणजे नुसती सातारा होती त्यावेळेला 1,20,000 होती आणि 60,000 आता वाढून 1,80,000 झाली नवीन भागाचं. बरोबर आहे. त्यामुळे काय झालं की यामध्ये ही प्रभाग रचना किंवा हे सगळे काही पहिले रिझर्वेशन झालेले आहे. 2 इलेक्शन झाल्यामुळं लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं प्रभाग रचना तुम्हाला बदलावी लागणार आहे, प्रजारचना फेररचना करायला लागलेली आहे. आणि बाकी राहिला प्रश्न कुठला की किती सदस्य,
बहुसदस्य ठेवायचं कसं वॉर्ड का एक सदस्य ठेवायचा, हं. हा राजकीय निर्णय ना. आता सरकार तीन वेगवेगळे पक्ष चालवतात, तीन वेगवेगळ्या पक्षांची ध्येय धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे ते ठरवतील की आता विधानसभेत आपण काय करायचं. मग हे होईल की महानगरपालिकेसाठी वेगळा संख्या संख्या ठेवतील, हा. नगरपालिकेसाठी वेगळ्या ठेवतील. मग त्याच्यातही सुद्धा पुन्हा मग मुंबई महानगरपालिका म्हणजे महत्वाची अट्रॅक्टिव्ह जी नगरपालिका आहे पिंपरी चिंचवड किंवा मग त्यामध्ये काय करायचं, मुंबईसाठी वेगळा नियम काढतील, पिंपरी चिंचवडला वेगळा नियम काढतील, सोलापूरसाठी वेगळा. ह्या शेवटी पूर्ण राजकीय खेळ होणार आहे आणि राजकीय याच्यावरच तो निर्णय अवलंबून झालाय. तुमच्या माझ्याप्रमाणे होणार नाही. मला मस्त वाटतं की मी एक सदस्य व्हावं म्हणजे मला निवडून येता येईल, नाही चालणार. इथं आता कोण कोण ठरवणार प्रकार असणार, तर राज्य शासन ठरवणार. आणि रवी, आता तुम्हाला खरं सांगतो, तुम्हीही राजकारणात आणि समाजकारणात आहोत, आपणही दोघं अनेक वर्ष इथं काम करतोय. लोकसभा पाहिली आपण, विधानसभा पाहिली, काय चाललाय बाजार. आता इथून पुढं मसल आणि मनी पॉवरवरच निवडणूक होणार आहे. तो तुम्ही किती समाजात चांगलं काम करा, तुम्ही रात्रभर त्या समाजासाठी झटत राहा, तुम्ही कितीही मदत करा, तुमच्याकडे आहे क्या माल आहे क्या, तर तुम्ही निवडून येणार. माल आहे तर तुम्ही निवडून येणार, नाहीतर तुमच्या सगळ्या चाली बिघडणार आहेत. हा आत्ता आपण 2 निवडणुकीतला प्रत्यक्षात पाहिलेला मी अनुभव आहे. मी आता ते सगळंच डिक्लेअर करू शकत नाही शेवटी, पण वस्तुस्थिती आहे. नाही, तुम्हाला मनी पॉवर इज मोस्ट इम्पॉर्टंट झाले आता इलेक्शन मध्ये. धन्यवाद माळवती साहेब. खरं तर नगरपालिकेचा विषय असा आहे, किती बोलला तरी संपणार नाही. पण आपण या निमित्तानं एक नगरपालिकेच्या बाबतीतल्या महत्वाच्या विषयाला आपण हात घातला, महत्वाच्या विषयाला स्पर्श केला. जे विषय नागरिकांच्या मनामध्ये गेले अनेक दिवस रेंगाळत आहेत, त्या विषयाला आपण थोडी वाचा फोडण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला. माळवती सरांच्या आत्ता बोलण्यातून लक्षात आलं की प्रशासक हा असता कामा नये. नागरिकांच्या मनात काय आपण सांगू शकत नाही, पण नक्कीच नागरिकांना सुद्धा वाटत असेल की आमचा लोकप्रतिनिधी, आमच्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी सभागृहात असावा. प्रशासकाचं काम कितीही चांगलं असेल तरी त्याला एक वेगळ्या प्रकारची किनार असू शकते. त्यामुळे नागरिकांनीच याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे की प्रशासक हवा का लोकप्रतिनिधी हवा. पण लोकप्रतिनिधी यासाठी हवा आहे की आपली जी लोकशाही आहे ही लोकप्रतिनिधींच्या जीवावर किंवा नागरिकांच्या जीवावर अवलंबून असते. म्हणजे नागरिक मतदान करतात, त्यांचा प्रतिनिधित्व सभागृहात पाठवतात आणि ते लोकप्रतिनिधी नागरिकांची बाजू सभागृहामध्ये मांडत असते. त्यामुळे लोकशाही जिवंत राहण्यासाठी, लोकशाही समृद्ध होण्यासाठी, लोकशाहीचं अस्तित्व राहण्यासाठी आपल्याला इलेक्शन ह्या लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. जरी न्यायपालिका, राज्य सरकार किंवा प्रशासन या बाजूने जरी नसेल तरी नागरिकांनी याबाबत जन आंदोलन उभं केलं पाहिजे, असं या चर्चेतनं आपल्याला सार निघाला असं म्हणता येईल. तर नागरिकांनी सुद्धा याबाबत निर्णय घेतला पाहिजे, जन आंदोलन केलं पाहिजे, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरलं पाहिजे. कारण नागरिकांचा आवाज हीच नागरिकांची शक्ती आहे. म्हणून नागरिकांनी आपली शक्ती दाखवावी, आपल्या आवाजाची ताकद दाखवावी आणि नगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर होण्यासाठी किंवा स्वतःचा जो मतदारांचा अधिकार आहे तो आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मी विनंती करतो. आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा. आपण हा चॅनल लाईक करा, हा चॅनल इतरांना सुद्धा लाईक करायला आकर्षित करा, या प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद माळवते. धन्यवाद.